शिवसेना नेते विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना बोलावलं। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवारांच्या भेटीला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी चव्हाण इच्छुक। मनसेसोबत योग्य पातळीवर चर्चा सुरू। मनसेसोबतच्या युतीबाबत भाजपच्या आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य। देशभरात भाजपकडून भ्रष्टाचारी अभय योजना सुरू। मात्र आता आमची लाट आणि भाजपची वाट। उद्धव ठाकरेंचा गुहागरमधनं हल्ला बोल। शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा। संजय राऊतही होते हजर। जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता। देशामध्ये पुन्हा एक देश एक निवडणुकीची हवा। निवडणूक समितीकडून वन नेशन वन इलेक्शनचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द। सीएए कायदा कधीच मागे घेणार नाही। विरोधकांकडून फक्त मतांसाठी विरोध सुरू। अमित शहांचा विरोधकांवर निशाणा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 नेटवर्कचा मेगा ओपिनियन पोल। 242 जागांपैकी एनडीएला 174 तर इंडिया आघाडीला 56 जागा मिळण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला पसंती आणि कोण ठरणार वरचढ। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमधनं आज येणार समोर। संध्याकाळी 6 वाजल्यापासून फक्त न्यूज 18 लोकमतवर। नवीन 2 निवडणूक आयुक्तांची नावं जाहीर। सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त। देशात आज किंवा उद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता। आणि मुंबईनं 42व्यांदा कोरलं रणजी ट्रॉफीवर आपलं नाव। वानखेडेवर मुंबईचा ऐतिहासिक विजय। विदर्भाचं 3ऱ्या विजेतेपदाचं स्वप्न अधुरं।